नमस्कार. वॉर्ड क्रमांक 17 मधनं मी आणि पूनमताई निवडून आलो. माझ्याबरोबर नगराध्यक्ष म्हणून अमोलजी मोहिते हे निवडून आले. मला वॉर्ड क्रमांक 17 मधल्या सर्व नागरिकांना मला एवढंच सांगायचंय, आम्हाला तुम्ही भरभरून मतं दिली, भरभरून प्रेम केलं. माझ्याबरोबर पूनमताई असू दे, अमोल मोहिते असू दे, यांना बी भरभरून मतं दिली. आणि आमचे नेते श्रीमंत छत्रपती नामदार आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळं आम्ही निवडून आलो. आणि वार्ड क्रमांक 17 मधले सर्व नागरिक आणि सर्व माझे माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक यांच्यामुळं आम्ही निवडून आलो. एवढंच मला आणि पूनमताईला भान आहे. आणि सर्वसामान्य लोकांची कामं करायसाठीच आम्हाला लोकांना निवडून दिलं आणि एवढ्या मतानं भरभरून मतानं दिलं त्याबद्दल वार्ड क्रमांक 17 मधले सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद म्हणतो त्यांना. पण इथून पुढं ज्या वार्डातली कामं आहेत, मी लोकांना वचन दिल्यात, पूनमताई असू दे, मी असू दे, 100% आम्ही दोघं मिळून करणार. महिलांचं काम असू दे, युवकांचं असू दे, ज्येष्ठांचं असू दे. पण 5 वर्षात माझा मानस आहे पूनमताईच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून भरपूर काम करणार. विलासपूरचं काम ठेवणार नाही. पण हे सगळं काम करताना नेत्याची साथ लागते. तर माझे नेते शिवेंद्र बाबा खरोखरच त्यांचा पाठिंबा असल्यामुळं आम्ही निवडून आलो, त्यांची ताकद असल्यामुळेच निवडून आलो. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असू दे, रवींद्र चव्हाण साहेब असू दे, यांच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहे. आणि भाजप पक्ष आमच्या वार्डात कसं वाढेल, कसं पक्षाचं चांगलं काम करता येईल, पक्षाचं बी काम करून आणि वार्डाचं बी काम करून, हे आम्हाला खरं लागू झालंय. आम्ही 100% पक्षाचं काम करणार आहे. आणि वार्डातल्या सर्वसामान्य माणसांचं मी 100% काम करणार आहे. मला खात्री आहे आपल्या वार्डातल्या लोकांचं काम करायला लोकांना आपल्याला निवडून दिलंय. पुन्हा एकदा वार्ड क्रमांक 17 मधल्या सर्व नागरिकांचं मनापासून हात जोडून पाया पडून सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धोरण काय असेल प्रभागात, आता नवीन प्रकल्प उपक्रम काय असतील? प्रभाग माझा स्वच्छ असावा हा माझा खूप मानस आहे. म्हणजे माझा प्रभाग लोक बघायला येतील हा विषय. लाईट, गटर, पाणी हे कंपल्सरी सगळं करायला लागतंय. पण लोकांना पाण्याचं सोय एकदम 36 कोटीची स्कीम आहे महाराजांना दिलेली, ती आम्ही चांगल्या पद्धतीने चालू करून देऊया आणि स्वच्छता ठेवूया. आणि महिलांसाठी जितकं आपल्याला जे काय प्रशिक्षण केंद्र काढायला लागेल, बाकीच्या गोष्टी असतात, युवकांसाठी मी काय करायसाठी करेन. पण माझ्या वार्डात काही एक ठोस काम करेन आणि सर्वसामान्य लोकांसाठी मी काम करेन. मी बी आणि पूनमताई सर्वसामान्यांच्यातला माणूस आहे. पूनमताई बी महिलांच्यात बचत गटात काम करते. पण ते आम्ही बचत गटातल्या महिलांना कसं रोजगार मिळेल, कसं माझ्या वार्डातली लोक कामाला लागतील, कशी मदत करतील. आणि मुलांना, जी गरीब मुलं आहेत त्यांना शाळेतले फी नसेल, काय नसेल, मी समाजसेवा राजकारण आता नगरसेवक आम्ही झालोय, लोकांच्या आशीर्वादाने झालो. पण समाजसेवा ही माझी चालू राहणार आहे आणि मी बंद करणार नाही. माझी बरोबर पूनमताई बी करेल. खरोखरच माझ्या बहिणीनं चांगलं मतदान तिला बी झालं, मला बी झालं. आमच्या मतात फक्त 100 मताचा फरक आहे. लोकांना आम्हाला दिलंय त्यात आम्ही कमी पडणार नाही, एवढंच मला सांगायचं. इतर काम तुम्ही करतच आलाय, लाईट असो, पाणी असो, या सगळ्या गोष्टी. प्रभागात पाणी थोडीफार काय अडचण असेल, पण महिलांसाठी तुम्ही याच्या आधी टूलर प्रशिक्षण असेल, लेक्चर वाटप असेल, भरपूर योजना तुम्ही केल्या. अशा नवीन अजेंडे काय, नवीन प्रकल्प काय डोक्यात आहे तुम्ही? आता महिलांसाठी पूनमताईला तर मी सगळं सारखं वारंवार आता आम्ही निवडून आल्यापासून सांगतोय आणि अगोदर बी आमचं पूनमताईचं माझं बोलणं झालंय. तर महिलांसाठी आपल्याला भरपूर काय करायचं आहे. एक प्रशिक्षण केंद्र मला आपल्या विभागात काढायचं आहे. लोकांना मदत होईल. काहीतरी तिथं उद्योग चालू करायचं, मोठं केंद्र काढल्यानंतर तिथं काहीतरी उद्योग आणून बाबा माझ्या वार्डातल्या लोकांना, महिलांना उद्योग मिळेल असं प्लॅनिंग करू. आता लाडकी बहीण तर माझ्यासारखं कोणीच काम केलं नाही असं मला वाटतं. पण आम्ही चांगलं काम केलं, तेव्हा फॉर्म भरले, लोकांना पैसे मिळाले, लाडकी बहीण. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 1700-1800 महिला राखी बांधतात. ह्यात खूप मोठा भाग माझ्या बहिणी माझ्या पाठीमागे आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काम करणारच. पूनमताई बी करणार आहे. करणार तुम्ही काय सांगणार ताई, तुम्ही एवढ्या मताधिक्याने निवडून आला प्रभाग क्रमांक 17 मध्ये?
सांगायचं झालं तर खरंच लोकांचे खरंच तेवढं प्रेम पण आहे आणि तेवढे आशीर्वाद आहेत. त्यामुळं बाई पण आणि मी पण निवडून आलो. तर हे कधी मी विसरणार पण नाही. म्हणजे जे लोकांनी आमच्यावर प्रेम दाखवलंय हे मी कधीच विसरणार नाही. आणि त्यांची जी कामं असतील ते प्रामाणिकपणे मी करणार. बाई, एक प्रश्न असा आहे की आपण शून्यातून विश्व उभं करणं जे म्हणतात तसं शून्यातून विश्व उभं केलं. तर तुमचा हा जो जीवन प्रवास आहे त्या प्रवासामधनं तरुणांना सुद्धा प्रेरणा मिळते. तर ह्या युवा पिढीला तुम्ही काय सांगाल? काय नाही, ह्याला हे सगळं शून्यातनं विश्व उभं करायला माझे नेते शिवेंद्रराजे भोसलेंचा खूप वाटा आहे. आणि माझे कैलासवासी नंदकुमार भोईटे, माझे मामा म्हणून त्यांना मी म्हणतो. म्हणजे ज्याचा सपोर्ट असतो ते माणसातला माझे नंदकुमार भोईटे आणि नितीनराजे शिर्के म्हणून माझे मामा म्हणून मी त्याला म्हणतो. यांचा मला सपोर्ट आहे. आणि बाबांच्या माध्यमातून जी काय आम्ही मोठं झालो हे सगळं बाबांच्या माध्यमातून. पण माझ्या बरोबरचे कार्यकर्ते, माझ्या बरोबरचे मित्र हे बी मोठे व्हावे माझी इच्छा आहे. आणि शून्यातनं का सांगतो, खरोखरच शून्यातनं विश्व निर्माण केलं. मी सातारला राहायला आलो तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. पण जसं शिवेंद्रबाबांच्या बरोबर जायला लागलो, जोडायला लागलो, शिवेंद्रबाबांच्या बरोबर राहायला लागलो, ही प्रगती ही सगळे शिवेंद्रबाबांच्यामुळे झाली. एवढंच मला सांगायचं. नेता चांगला पाहिजे. असं नेता चांगला असलं तर सगळं चांगलं होतं. पण माझे नेते खरंच मनापासून म्हणजे छत्रपतींचे वंशज आहेत. ते मनाचे बी छत्रपती आहेत आणि स्वतःच छत्रपती आहेत. पण दानत असती आणि कार्यकर्त्याला मोठं करायचं शिवेंद्रबाबाच करू शकतात, मला खात्री आहे.